आज आपण गद्य पद्य ऐवजी थोडस व्याकरणाची सुरुवात करतो आहोत. हे लेक्चर माझं पहिलं आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्याकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला व्याकरणामध्ये 11वी सायन्ससाठी एक शब्दसिद्धी हा एक प्रकार आहे. मला तर त्यातला आपण पहिला प्रकार बघणार आहोत, शब्दसिद्धी. तर त्या सर्वात प्रथम शब्दशक्तीचे 3 प्रकार: अभिधा, लक्षणा, व्यंजना. तर यामध्ये पहिला प्रकार आपण बघतो आहे अभिधा. तर या अभिधा हा एक शब्दशक्तीचा पहिला प्रकार. मुलांनो, काही तुम्हाला याच्यामध्ये उदाहरणं देणार आहे. अभिधाची पहिल्यांदा आपण काही वैशिष्ट्य बघू. अभिधाची वैशिष्ट्ये. अभिधाची वैशिष्ट्ये. अभिधाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, ही एक शब्दाची पहिली शक्ती आहे. अभिधाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, हे एक शब्दाची पहिली शक्ती आहे. शब्दाची पहिली शक्ती ही शब्दाची पहिली शक्ती. अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. शब्दशः अर्थ कळतो. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, तो अर्थ शब्दकोशातही असतो. तो अर्थ शब्द कोशातही असतो. कोशातही असतो, शब्दकोशातही असतो. आणि पुढचं वैशिष्ट्य आहे, अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असं म्हणतात. तर मुलांना महत्वाचे आपण 3 वैशिष्ट्य बघितले आहे. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. तर सर्वात महत्वाचे आपण 3 वैशिष्ट्य बघतो आहे. ते शेवटी व्याख्या आहे. मित्रांनो, मराठीमध्ये व्याकरणाच्या भागात शब्दशक्ती आहे. त्या शब्दशक्तीतला पहिला प्रकार आपण बघतो आहे अभिधा. अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती. या अभिधेची काय वैशिष्ट्य
वैशिष्ट्य आहे मित्रांनो. अभिधेचं पहिलं वैशिष्ट्य दिलं आहे, ही शब्दाची पहिली शक्ती आहे. कारण आपण बघतो आहे शब्द शक्ती. आपण काय बघतो आहे? एक शब्द शक्ती बघतो आहे. मग शब्द शक्तीतला हा एक पहिला प्रकार तुम्हाला मी सांगितला आहे, तो अभिधा. मग अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे. शब्दाची पहिली शक्ती अभिधा. दुसरं वैशिष्ट्य, वाचल्याबरोबर शब्दाचा अर्थ कळतो. वाक्य वाचल्यानंतर शब्दशः लगेच आपल्याला अर्थ कळतो मुलांना. आणि जे शब्द असेल, जे वाक्य असेल, जे अर्थ असेल, त्याची संपूर्ण माहिती म्हणजे तो अर्थ शब्दकोशात असतो. शब्दाचा जो अर्थ आहे त्याची संपूर्ण जी माहिती आहे ती शब्दकोशात असते. मग आपल्याला अर्थाची गरज पडली, लगेच आपण काय बघा? शब्दकोश बघा. शब्दकोश पाहिल्यानंतर लगेच आपल्याला काय कळतं मुलांनो? त्या शब्दाचा अर्थ कळतो. एका शब्दाचे कितीतरी अर्थ असतात, त्याची माहिती आपल्याला शब्दकोशात मिळते. म्हणजे मुलांनो, अभिधाचे जेवढे शब्द असेल, तेवढे अर्थ असेल, ते शब्दकोशातच असतात. फक्त आपल्याला त्याची शोधाशोध करावी लागते. ही वैशिष्ट्य आहे मुलांनो. आणि शेवटी तुम्हाला सांगितलं, अभिधाच्या शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थात शेवटचं वाक्य होतं, अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. तर आपण चौथे पॉइंट आपण लिहून टाकू. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. काय म्हणतात? वाच्यार्थ असे म्हणतात. मुलांनो, आपण अभिधा शक्तीची काय बघितली वैशिष्ट्य बघतो आहे. अभिधा ही शब्दशक्तीची पहिली पायरी आहे, पहिला प्रकार आहे अभिधा. तिची आपण 4 वैशिष्ट्यामध्ये आपण त्या ठिकाणी माहिती घेतोय. मुलांनो, तिला पहिलं स्थान दिलं. ही शब्दाची पहिली शक्ती होय. वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतोय. तो अर्थ शब्दकोशातही असतो. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. अभिधाची वैशिष्ट्य जर पाठांनी समजली, पाठांतर केली, तर अभिधाची काही उदाहरणं आहेत, ते समजायला काही अवघड नाही. कारण वाचल्याबरोबर अर्थ कळतो, अवघड नसतो. तो अर्थ शब्दकोशात असतो. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. हे 4 पॉइंट मुलांना पाठांतर करा.
लास्ट रिवाइज करतो. पहिला आहे शब्दाची पहिली शक्ती म्हटलो आहे. वाचल्याबरोबर अर्थ शब्दशः कळतो म्हटलो आहे. तो अर्थ शब्दकोशात असतो. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या अर्थाला, अभिधा शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या अर्थाला वाचार्थ असे म्हणतात. अशा प्रकारचे 4 वैशिष्ट्य आपण अभिधाचे बघितले म्हणून. त्यानंतर आता तुम्हाला मी उदाहरण देतो आहे अभिधाचं. अभिधा कशा प्रकारची ओळखायची, ठीक आहे. वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आले असेल, व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठांतर करा. आता बघा मुलांनो, पहिले एक उदाहरण देतो तुम्हाला मी. एक आहे उदाहरण बघा. मी जंगलात एक हत्ती पाहिला. मी जंगलात एक हत्ती पाहिला. मी जंगलात एक हत्ती पाहिला. मुलांनो, यामध्ये काय सांगितले मुलांनो? मी जंगलात एक हत्ती पाहिला. तुम्हाला वैशिष्ट्यामध्ये सांगितलं होतं मुलांनो. काय सांगितलं होतं वैशिष्ट्यामध्ये? की वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. मग वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो हे उदाहरण आपण वाचलं. मी जंगलात एक हत्ती पाहिला. मुलांनो, हे वाक्य आपण वाचलं आहे, त्याचा अर्थ समजलं नाही असं कोणीच नसते. तुम्हाला सर्वांना हे वाक्य वाचल्या वाचल्या लगेच कळालं असेल का? मी जंगलात एक हत्ती पाहिला असं वाक्य वाचलं आपल्या सरांनी, आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ज्यावेळेस फळ्यावरचं वाक्य तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा तो अर्थ लगेच लक्षात येईल. बघा, या वाक्याचा अर्थ लगेच लक्षात येतो. काय येतो अर्थ? अवाढव्य आकाराचा प्राणी हत्ती हा सरळ अर्थ आहे. मग तुम्ही वाक्य आहे मी जंगलात एक हत्ती पाहिला, हे वाक्य वाचलं. मग काय अर्थ कळला तुम्हाला? काय कळलं यातून? काय कळलं यातून? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे मुलांनो, तुम्ही हे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या समोर हत्ती, अवाढव्य आकाराचा प्राणी लगेच डोळ्यासमोर उभा राहतो. हत्ती हा अवाढव्य आकाराचा हा प्राणी तुमच्या डोळ्यासमोर मुलांना उभा राहतो आहे. लगेच पटकन अक्षर, लगेच पटकन तो अर्थ, लगेच वाक्याचा अर्थ लगेच कळला. काय कळला? एक अवाढव्य आकाराचा हत्ती हा प्राणी असतो. बरोबर आहे? मी जंगलात एक हत्ती पाहिला. अर्थ का? कारण अभिधामध्ये काय सांगितलंय मुलांनो, वाचल्यानंतर लगेच अर्थ कळतो. अर्थ का? आणि दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला दिलं होतं मी. काय दिलं होतं? की या शब्दाचा अर्थ शब्दकोशातही सापडतो. बरोबर आहे? कारण काय? हत्ती, हत्तीबद्दल काय असे शब्दकोशामध्ये उल्लेख त्याच्यामध्ये दिला आहे मुलांनो. शब्द काय दिला आहे? हत्ती हा एक प्राणी आहे आणि अवाढव्य आकाराचा प्राणी आहे. अर्थ आहे, हा अर्थ शब्दकोशात आपल्याला बघायला मिळतो. कारण अभिधाचं वैशिष्ट्य आहे मुलांनो. काय वैशिष्ट्य आहे?
की वाचल्यानंतर अर्थ लगेच कळतो, पटकन कळतो. काय अर्थ कळाला? एक हत्ती हा अवाढव्य आकाराचा मोठा प्राणी आहे, राईट? पण मुलानं हे वैशिष्ट्य ठेवलं आहे, त्याचा अर्थ कुठं असतो, शब्दकोशात असतोय, हे तुम्हाला मी सांगितलं आहे. हे लक्षात आलं मुलांनो. मी जंगलात एक हत्ती पाहिला. मग हत्तीबद्दल तुम्हाला अवाढव्य आकाराची या ठिकाणी त्याची माहिती लगेच कळाली, अर्थ कळाला मुलांनो. तर बघा आता, म्हणजे त्याचं काय आहे, यामध्ये अवाढव्य आकाराचा प्राणी हत्ती हा सरळ अर्थ झालेला आहे. ठीक आहे. आता बघा, म्हणजे एखाद्या वाक्यातून सरळ सरळ अर्थ निघतो असं जे वाक्य असतं मला, ते वाक्य काय ओळखायचं आहे? अभिलाषा, शब्दशक्ती ओळखा. प्रश्न आहे व्याकरणामधला पहिला शब्दशक्ती ओळखा. काय मुलांनो, मग मी जंगलात एक हत्ती पाहिला, आपण विचार करतोय सरळ अर्थ आहे. मग अभिलाची वैशिष्ट्य लक्षात येतील. तुमचे पाठांतर जर केले काही अवघड नाही. अभिलाची वैशिष्ट्य जी आहे, तुमची पाठांतर झालेली असलेली वैशिष्ट्य, त्यावरून तुम्हाला ही शब्दशक्ती सहज ओळखता येईल की हे वाक्य अभिलाशक्तीतलं आहे. हे वाक्य अभिलाशक्तीतलं आहे. तर अभिलाशक्ती काय सांगते आहे, काय सांगते वैशिष्ट्यात, की यातून वाचल्यानंतर लगेच अर्थ कळतो, आहे की नाही? वाचल्यानंतर लगेच अर्थ कळतो, आणि याचा अर्थ जो आहे शब्दकोशात असतो. याचा अर्थ हे वाक्य जे आहे, मी जंगलात एक हत्ती पाहिला, साधं वाक्य आहे. हत्ती पाहिला, अवाढव्य आकाराचा पाहिला, सरळ अर्थ कळतो आपल्याला, माहिती झाला याचा अर्थ आहे. ठीक आहे. खूप सोपा प्रकार आहे सगळं. अभिधाय शब्दशक्तीचा प्रकार ओळखण्यासाठी खूप सोपा आहे. ठीक आहे. अजून आपण दुसरे उदाहरण बघू. आता बघा, मी आज मोठा दगड पाहिला. मी आज मोठा दगड पाहिला. मी आज मोठा दगड पाहिला. मुलांनो, काय पाहिलास? दगड पाहिला. आता पाहिला काय मुलांनो? दगड पाहिला. मग मुलांनो, मी आज दगड पाहिला, हे साधं वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, दगड पाहिला, मी आज दगड पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, आज दगड पाहिला. मग दगड या शब्दाचा अर्थ चटकन आपल्या लक्षात येतोय. दगड या शब्दाचा अर्थ आपल्या चटकन लक्षात येतो. मग एक निर्जीव अशा प्रकारची पडलेली वस्तू आहे, रस्त्याच्या कडेला आहे किंवा कामाची आहे, अशा प्रकारची वस्तू म्हणजे दगड. आकार, ज्याला आकार नाही किंवा आकार असलेली अशा प्रकारची एक दगड, एक वस्तू आहे. मग आपल्याला याचा ह्या अर्थात, या शब्दात दगड या शब्दाचा
शब्दाचा अर्थ पटकन लक्षात येतो. वाचल्यानंतर मुलांनो दगडाचा अर्थ लगेच लक्षात येतो. कारण अभिधाश शब्दशक्तीमध्ये मुलांनो, अभिधाश शब्दशक्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, दगड या शब्दाचा अर्थ सुद्धा त्या ठिकाणी मुलांना कळल्यानंतर म्हणजे लवपटकन समजतो आणि त्याचा अर्थ अभिधाश शब्दशक्तीचं वैशिष्ट्य सेकंड दिलेलं आहे, दुसरं दिलं होतं, त्याचा अर्थ आपल्या शब्दकोशात मिळतो. म्हणजे मुलांना दगड या शब्दाचा अर्थ कुठे बघायला मिळतो? आपल्याला शब्दकोशात बघायला मिळतो. याचा अर्थ मुलांना मी आज मोठा दगड पाहिला, मी आज मोठा दगड पाहिला, दगड हा अर्थ आपल्याला चटकन लक्षात येतो आहे. एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, हे दोन उदाहरण अभिधाश शब्दशक्ती चटकन लक्षात येते. ठीक आहे, मी जंगलात एक हत्ती पाहिला, मी आज मोठा दगड पाहिला, दगड. हे दोन्ही शब्द जे आहे लगेच आपण म्हणतो नाही, हे वाक्य पटकन लक्षात येणार आहे, अर्थही लक्षात येतो आपल्या आहे. याचा अर्थ हे काय आहे? हा जो प्रकार आहे अभिधाशातला प्रकार आहे. ठीक आहे, तर मुलांना अजून आपल्याला पुढे उदाहरणाचे घेता येईल. काय तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपल्याला उदाहरण या ठिकाणी मिळवता येईल मुलांना. हो हो सर, हो सर, हो सर, हो हो सर. येस सर, येस सर, येस सर. ओके सर. तर मुलांनो, काय सांगितलंय तुम्हाला मी जंगलात मोठा हत्ती पाहिला. जंगलात मोठा हत्ती पाहिला आहे विद्यार्थी मित्रांनो. मग मोठा हत्ती पहिला, जंगलात मोठा हत्ती अभिधाश अर्थ कळाला. दुसरा आहे आज मोठा दगड पाहिला, दगड पाहिला, अर्थ कळाला. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एक साधं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा एक देतोय. बघा, मी आज मोठा साप पाहिला. मी आज मोठा साप पाहिला. मुलांनो अर्थ पटकन लक्षात आला. मी आज मोठा साप पाहिला. मग तुमच्या चटकन लक्षात आलाय, वाव काय अंगाला लगे इशारा टाकतोय. बाबो फार मोठा साप, अर्थ कळालाय. वाक्य वाचताच अर्थ करून जातो. सरांनी सांगितलं लगेच अर्थ करून जातो. वाक्य सरांनी सांगितलं, त्या मुलांनो मी आज मोठा साप पाहिला, पटकन मुलांनी लिहिलं आहे. मुलांना सांगा बरं अर्थ कळला तुम्हाला? हो, कारण अर्थ साप पटकन लक्षात येतो डोळ्यासमोर, त्याचा अर्थ शब्दकोशात असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अभिधाश शब्दशक्ती अशी आहे तर ती तुम्हाला सांगितलं मी वैशिष्ट्य 4 दिले आहे मुलांना. पहिलं दिलं तो वैशिष्ट्य, ही शब्दशक्तीचा पहिला प्रकार आहे. दुसरं आहे वाचल्यानंतर अर्थ कळतो. तिसरं वैशिष्ट्य दिलं तुम्हाला का तो अर्थ जो आहे तो अर्थ तुम्हाला शब्दकोशात बघायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, तो अर्थ जो आहे तो अर्थ कशात बघायला मिळतो मित्रांनो? शब्दकोशात बघायला मिळतो. त्यानंतर दिलं अभिधाश शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात मित्रांनो? वाचार्थ असे म्हणतात. अभिधाश शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या अर्थाला वाचार्थ असे म्हणतात.
4 वैशिष्ट्ये अगदी सोपा प्रकार मित्रांनो. अभिधा शक्ती तुम्हाला सहज ओळखता येईल. सरळ अर्थ काय सरळ अर्थ कळतो आहे. फक्त तुमच्यासमोर 3 वाक्य दिले म्हणून अजून काही वाक्य तुम्ही स्वतः तयार करू शकतात, मला सांगू शकतात, किंवा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तुम्ही नोटमध्ये. तर मुलांना अशा प्रकारचे सरळ सरळ अर्थ आहे. वाक्याचा सरळ सरळ अर्थ कळतोय मुलांनो. आणि तो अर्थ जो असतो तो कुठे असतो, शब्दकोशात असतो. अशा प्रकारचा जो प्रकार आहे मुलांनो अभिधा शब्दशक्तीचा प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला 7 वाक्य तयारीचा अजून एक उदाहरण देत आहे. आज मी मोठी जत्रा पाहिली. आज मी मोठी जत्रा पाहिली. जत्रा आज मी मोठा संप पाहिला. संप लगेच तुमच्या डोळ्यासमोर लक्षात येईल संप काय असतो. असंख्य लोक आपल्या मागण्या करण्यासाठी जातात, ते तुमच्या लक्षात येईल. अशी काही उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वाक्य तयार करू शकतात. जो अर्थ आहे तो सरळ कळतो. त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटते म्हणून अभिधा शब्दशक्ती ओळखता येईल. ठीक आहे. हा प्रकार लक्षात आला असेल. तर यामध्ये मित्रांनो बघा त्याची व्याख्या आहे. अभिधा बघा उच्चारल्यानंतर शब्दाचा अर्थ कळतो. पहिल्या वाक्यात दगडात तुम्हाला ठराविक आकाराची वस्तू दिली सांगितली. अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची पहिली शक्ती आहे. अशा प्रकारे मुलांना अर्थ व्यक्त करण्याची पहिली शक्ती आहे. आणि यातून सरळ सरळ अर्थ कळाला. ठीक आहे. ही सर्व वैशिष्ट्ये पाठांतर करायची आहे. हे 3 वाक्य व्यवस्थित लिहून काढा. महत्वाचा शब्द हत्ती, दगड, साप. अजूनही काही तुम्ही वाक्य तयार करू शकतात. एक 8-10 एक वाक्य तुम्ही तयार करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दशक्ती त्या ठिकाणी कोणता शब्द आहे तो तुमच्या लक्षात येण्यासाठी आहे अंडरलाईन करा. ठीक आहे. आपण हा पहिला प्रकार बघितला. ठीक आहे. आपण पुढे आता पुढचा प्रकार बघणार आहोत. तो आहे लक्षात. तुमचा पहिला प्रकार लक्षात आला असेल. समजण्यासाठी पण तुम्हाला शब्दशक्ती ओळखण्यासाठी खूप सोपा प्रकार होता. लक्षात आला असेल. पुन्हा रिवाइज करतो आहे. अभिधा ही शब्दशक्तीची पहिली पायरी आहे, पहिला प्रकार आहे. तुम्हाला 4 वैशिष्ट्य, तुम्हाला 3 महत्वाची वैशिष्ट्ये दिली होती. अभिधा शब्दशक्तीचा पहिला प्रकार आहे. दुसरं दिलं आहे शब्द वाचल्यानंतर, वाक्य वाचल्यानंतर अर्थ कळतो. वाचल्यानंतर लगेच अर्थ कळतोच. तिसरं दिलं तुम्हाला त्याचा अर्थ जो आहे तो शब्दकोशात बघायला मिळतो, आपल्याला नसतो. अशा प्रकारची ही महत्वाची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि चौथा जो प्रकार होता अभिधा शब्दशक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, वाचार्थ असे म्हणतात. ही वैशिष्ट्य ठीक आहे. आणि 3 उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर दिलेली. मी जंगलात एक हत्ती पाहिला, हत्ती पटकन ओळखला. मी आज मोठा दगड पाहिला, दगड अभिधा. मी आज मोठा हत्सा पाहिला, अभिधा. पटकन ओळखता येईल. अजिबात अवघड नाही. अभिधा शब्दशक्ती तुम्हाला पटकन ओळखता येईल. ठीक आहे. अशा प्रकारची 3 उदाहरणं व्यवस्थित घेऊन घेतली असेल. अजूनही तुम्ही असे 10 वाक्य तयार करा आणि त्याखाली तो अभिधा शब्दशक्तीचे गोंधळात न टाकणारे साधे वाक्य तुम्ही तयार करा. मला मी उदाहरण दिलं. ठीक आहे. पुढचा प्रकार आपण बघतो आहे. तर हा एक प्रकार होता अभिधा. आपण सेकंड जो प्रकार आहे मुलांना दुसरा तो आपण बघूया. शब्दशक्तीचा दुसरा प्रकार बघू आपण.
तो आहे मित्रांनो व्यंजन. तर त्यातला पहिला दुसरा सॉरी आपण बघूया. आपण दुसरा प्रकार लक्षणा, स्टेप बाय स्टेप. लक्षणा हा शब्दशक्तीचा दुसरा प्रकार बघतो आहे. शब्दशक्तीचा दुसरा प्रकार आहे लक्षणा. मग या लक्षणाची आपण पहिली वैशिष्ट्ये समजून घेऊ, मग आपण वाक्य बघू. लक्षणा शब्दशक्तीची वैशिष्ट्ये. काय वैशिष्ट्ये आहे? पहिलं वैशिष्ट्य मुलांनो वेगळं. पहिलं वैशिष्ट्य आहे लक्षणाचं दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरा अर्थ सूचित होतो. मुलांनो मी फळ्यावरती जे उदाहरण देत आहे किंवा जे वैशिष्ट्य लिहून देत आहे ते लिहून काढायचंय. नोट्स मध्ये लिहून काढा. तुम्ही वह्या ओपन केल्या असेल, तुम्हाला लिहिण्यासाठी वेळ बराचसा मिळतो. फळ्यावरचं वाक्य आहे बघा, ते वैशिष्ट्य पहिलं आहे. काय होतो? दुसरा अर्थ सूचित होतो वाक्याचा. आपण बघू आता ते पहिलं वैशिष्ट्य दिलं. दुसरं वैशिष्ट्य बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. मुलांना हे दुसरं वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य दिलं आहे दुसरा अर्थ सूचित होतो. तो अर्थ नाही मुलांनो, मूळ शब्दाचा अर्थ तोच आपल्याला भेटतो असं नाही, दुसरा अर्थ सूचित होतो. मी तुम्हाला स्पष्टीकरण नंतर बोलतो आहे. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा